केंद्रवर्ती पुरुष असं कोणाला म्हटलं जातं, तर ते म्हणतायत आमच्या परिभाषेमध्ये आम्ही दोन त्याची रूपं आहेत असं मानतो. एक म्हणजे जीवात्मा, ज्याचा विचार आत्ता आपण जास्त करून करतो आहोत तो, आणि दुसरा म्हणजे चैत्य पुरुष. मॅनिफेस्टेशनच्या वरती सेंट्रल बीइंग आपला कोण आहे, तर तो आहे जीवात्मा. मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण व्यक्त रूपात आलो त्याच्या पूर्वी, म्हणजे आपले आत्तापर्यंत अनेक जे जन्म होऊन गेलेले आहेत त्या सगळ्या जन्मांच्या पलीकडे, त्याच्या अतीत असणारा, जन्म मृत्यूच्या अतीत स्वयंभूपणे असणारा जो कोणी आहे तो जीवात्मा. ठीक आहे, तो आविष्करणाच्या वरती आहे. आणि आविष्करणामध्ये म्हणजे व्यक्त दशेला आल्यानंतर मग सेंट्रल बीइंग कोण आहे, तर तो आहे चैत्य पुरुष, ज्याला सायकिक बीइंग अशी संज्ञा आहे. हे दोन्हीही सेंट्रल बीइंग आहेत. हाच जीवात्मा आपला एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये या मॅनिफेस्टेशनमध्ये जेव्हा उतरतो तेव्हा त्याला चैत्य पुरुष असं आपण म्हणतोय. जीवात्म्याचाच हा एक प्रकारे प्रतिनिधी आहे व्यक्त दशेमधला.